हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियंका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथे बघा, आज तर अंशची झोप कुठे गेली तेच काही कळेना. झोपतो का जरा? चल की झोप. झोपत ना उठल्यावर लेकी. चल ना, आपण थोड्या वेळ झोपू दोघ जण. का रे असं करतो? मला लय जोराची झोप आली. झोपतो का? तो काय करतो? हा, मग क्लासला जाणार की नाही? क्लासचा अभ्यास करतो का? करतो. काय लिहितोय तू? काय 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 ते? हे नाही का? काय काय? नीट सांग. काय काय? मग एन कसं बोललास? छोटा आहे का मोठा एम आहे तो? छोटा आहे का? मग छोटा एम दाखव मला. मोठा एम. ठीक आहे. HIJK लिहिली. बघा, अंश छोटा होता ना, त्या टाइमला मी त्याला मॅजिक बुक मागवल्या होत्या आणि त्याच्याबरोबर तो तसा ब्लॅक कलरचा पेन दाखव रे बाळा. इकडे दाखव. हा असा ब्लॅक कलरचा पेन भेटतो आणि त्याच्या बरोबर भरपूर साऱ्या रिफिल सुद्धा भेटतात आणि मग त्या घ्यायच्या आणि मग ह्याने असं लिहायचं. तर हे लिहिलं ना पुन्हा जातं. तर त्या म्हणजे छान आहेत त्या रिफिल्स वगैरे सुद्धा. आणि हे असे 1 2 लिहिण्यासाठी आहे. आता ह्याने बघा, त्यांनी सगळं लिहून ते सगळं खराब झालेले आहेत. आता भरपूर दिवस झाले. म्हणजे हा छोटा असतानाच मी आणले होते आणि असं नाही की एवढेच, मी खूप वेळा मागवलेले. हे काय ऑनलाईन घेतलेले ना आपण. जास्त काही महाग पण नसतात हे. म्हणजे त्यामध्ये दाखवलेले असं स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, जे आता छोटी मुलं आहेत ना त्यांच्यासाठी. आधी घरीच म्हणजे मी त्याचं असं घेत होते बघा हे. आणि नंतर ना मग क्लासला लावला त्याला. ज्यावेळेस तो 2.5 वर्षाचा झाला की नाही, मग त्यानंतर ना मग मी त्याला क्लासला लावला. आणि हे असे बुक मी घेतले होते बघा. हे बुक आणि हे बुक सेम आहे बघा. ह्याच्यावरती ना पहिलं त्याने पेन्सिलने पण लिहिलेलं आहे किंवा त्या पेनाने सुद्धा आधी लिहून मग ते पुसून खूप वेळा, म्हणजे मी त्याचं लय वेळा घेतलेलं. हा, तर मग मी अशी बुक मागवलेले. जर तुमची मुलं सुद्धा अशी बरं ठीक आहे, असे रिंग पण असं त्याचं म्हणणं आहे. तर आहे ना बघा, आता जी छोटी मुलं असतात 2.5 वर्षानंतरची, 3 वर्षानंतरची, तर त्यांना लिहिता येत नाही डायरेक्टच. आपण ABCD लिहायला लावतो तर त्यांना काही जमत नाही. मग त्यांच्यासाठी हे असं असतं स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, कर्व. तर कर्व, स्टँडिंग लाईन, रेक्ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे आणि घडा आहे, इकडे कपाट आहे आणि इकडे टेबल आहे, इकडे झाड आहे आणि इकडे घडा आहे आणि इकडे बुक आहे आणि इकडे हाऊस आहे. सगळं मिक्स केलं एकत्र. तर बघा, हे सगळं अंश ह्याच्या थ्रू शिकलेला आहे. अगोदर स्टार्टिंगला मी त्याचं खूप लहान असताना मी त्याला हे बुक मागवले होते. मी ना सारखी त्याचं असं म्हणजे त्याच्या ह्याच्यानुसार बरं का, म्हणजे अशी जबरदस्ती मी काही करत नव्हती. मी आत्ता कुठेतरी त्याचा होमवर्क वगैरे घेते ना, तर पहिले एवढं काही जबरदस्ती वगैरे करत नव्हते. त्याच्या इच्छेनुसार मी त्याचं घ्यायचे. तर मी त्याच्यासाठी हे असे मॅजिक बुक वगैरे असे मागवले होते. जर कोणाला पाहिजे असेल तर लिंकसाठी कमेंट करा. लिंक किंवा तुम्ही नसेल कमेंट करायची तर नका करू, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमची जर छोटी मुलं असतील आणि तुम्ही जर विचार करत असाल की त्यांना घरी बसल्या आपण थोडंफार आपण पण शिकवावं, तर त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन खूप छान आहे की मी हे यूज केलेले आहेत आईंसाठी. त्यामुळे मला माहिती आहे की
ह्याच्यामध्ये ह्याचा खूप छान असा उपयोग होतो. ह्याच्यामध्ये भरपूर सारे तुम्हाला भेटतात. म्हणजे आता बघा, नंबर्सचा आहे, ड्रॉइंगचा आहे, अल्फाबेट आहे, हिंदी मधनं पण येतात. हा हे येतं हे दूध आणि हे येतं छोटं दूध. काय आहे ते? मिल्क आणि हे मोठं मिल्क. हे मोठं एम फॉर मिल्क. आणि एन फॉर हे काय? बुक. नोटबुक. आणि हे ओ फॉर दिन 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 दिन. ओ फॉर काय आहे? ओ फॉर दिन 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 दूधच ना. ऑरेंज. ऑरेंज दिन दिन आहे. काही बोलतो तर आहे ना हे. मम्मा तर बघा, हे छान असे बुक आहेत. मला फक्त सांगावं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ते पण अंश आता अभ्यास करतोय म्हणून म्हणलं चला हे सुद्धा आपण तुम्हाला शेअर करूयात, सांगूयात, म्हणून मी हे सांगितलेलं आहे की हे असे बुक आहेत. आणि ह्याच्या थ्रूच अंश स्टार्टिंगला आधी शिकला आहे. आणि मग तो ज्यावेळेस 3 वर्षाचा झाल्यावरती मग मी त्याला क्लासला पाठवलं. तोपर्यंत तो काही क्लासला जात नव्हता. आणि 3 वर्षाचा झाल्या म्हणजे 3 वर्ष कंप्लीट झाला आणि मग त्याला मी नर्सरीला ऍडमिशन घेतलं. त्याच्या अगोदर तो क्लासला वगैरे जात होता, पण क्लासला पण काही 1-2 महिनेच झाला असेल केला आणि लगेच स्कूलला मी ऍडमिशन पण घेतलं. आणि तरी पण मला असं वाटतं आत्ता की खूप लवकर त्याला ऍडमिशन घेतलं नव्हतं, घ्यायला पाहिजे होतं, किंवा प्ले ग्रुपला. आणि त्याला तर अंडी पण घेऊन आली. आणि आज अंशला काय झालं काही कळलंच नाही, झोपला नाही कसलाच. आणि आल्यापासून कंटिन्यू खेळणं, अभ्यास करणं आणि एवढाच सारा त्यांनी पसारा घालून ठेवलाय ना. आता मला भरपूर सारी कामं आहेत. आणि म्हटलेलं आज मी तुम्हाला, म्हणजे तो झोपल्यानंतर ना म्हटलेलं की एक ब्लॉग बनवेल. आणि स्वामींचं म्हणजे जे अक्कलकोटवरून जे मी आणलेलं आहे, सॉरी सांगितलं मी, तर अक्कलकोटवरून बरेच वस्तू आणलेल्या आहेत. मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. एलप्रो मधून भरपूर गोष्टी घेतलेल्या आहेत, तर त्या मला शेअर करायच्या होत्या तुमच्यासोबत. मी काय घेतलं पण कशाचा तो झोपलाच नाही. मग आता तर वेळ नाही एवढा, कारण ब्लॉग बनवायचा तो म्हटल्यावर थोडासा वेळ लागेल, मला सगळं दाखवायचं आहे तुम्हाला. तर मग मी तर उद्या वगैरे तो झोपल्यानंतर नाही, किंवा स्कूल तर नाही यायचं आता उद्या, पण तरी बघू, म्हणजे जसं मला जमलं ना तसं मी तो ब्लॉग बनविलच, कारण बनवायचं तर आहे. आणि आत्ता सुद्धा म्हटलेला अंडी घेऊन आलेली, म्हटलेला अंड्याची भाजी बनवी, रस्सा भाजी, भाकरी वगैरे, ती तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल की मी कशी बनवते. पण काय झालंय, अंशच्या पप्पांना आज अचानक काय झालं काय माहिती, कणकणी आल्यागत झाले. तर म्हणले मी रस्सा भाजी काही मी खाणार नाही, तर अंड्याची पोळी करायची. मग मला आज अंड्याची पोळी खायची असते म्हणले. मग आता अंड्याची पोळीची काय रेसिपी बनवायची नाही का, ते तर किती साधं सोपं. अंडी फोडायची, त्यात थोडासा मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, आणि ते तेल गरम करायला ठेवायचं, त्यात असे तळायचे, म्हणजे असे पोळी काढायची, अंड्याची पोळी. मग ती सोपं आहे, त्याचं काही एवढं नाही. मग रस्सा म्हटलेला मी, रस्सा भाजी कशी बनवते तुमच्यासोबत शेअर केली असती, पण बघूयात आता नेक्स्ट टाइम कधी बनवली तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग आता हा जो पसारा आहे ते सगळं आवरून घेते आणि भेटूयात पुन्हा एकदा आपण. चला तर मग. हे बघा, स्कूलची बॉटल इथं पडलेली आहे, सॉक्स तिथं पडलेले आहेत, जिथं मध्ये अभ्यास घेतला तिथं पडलेला आहे, खायला जेवण पण तिथंच केलं त्याने. इथे बघा त्याची टिफिन बॅग पडली, तिथं डब्याची बॅग, बुक, सगळे असे भरपूर सारे असे बुक. आणि तर इथे गाडी सुद्धा, मध्येच त्याला ध्यान झालं गाडी खेळायची तर गाडी सुद्धा खेळला. आणि तिकडं बेडरूम मध्ये सुद्धा भरपूर सारा पसारा त्याने असा आज घातलेला आहे. आणि जण म्हणतात घरात काय कामं असतात, तर हे अशी कामं असतात घरात.
ज्यांच्या घरी छोटी मुलं आहेत त्यांना तर माहितीच असेल की काय कामं असतात घरात. आपण आता मी बघा सकाळी सगळी कामं आवरून घेतलेली, फरशी बिरशी सगळं पुसून सगळं स्वच्छ केलेलं, म्हटलेलं आणि स्कूलमधून आल्यावरती त्याला झोप येईल आणि शांतपणे असा एक छानसा तो ब्लॉग बनवेल आणि तुमच्यासोबत सगळं व्यवस्थित शेअर करेल. आणि मग नंतर संध्याकाळी कोणती रेसिपी वगैरे केली तर ते म्हणजे भाजी कोणती केली तर ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि असा एक छानसा ब्लॉग बनवेल. तर कशाचं मुलं असली अंशच्या आता ते कामच वाढून ठेवलं बघा, किती भरपूर सारी कामं. मग आता चला पटपट कामं सगळे आवरून घेते आणि बघूयात मग काय बनवलं वगैरे तर ते शेअर करेल. नाहीतर आजचा ब्लॉग इथपर्यंतच मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मग कामं सुरू करण्या अगोदर म्हटलं चला एक छानसा चहा घेऊया आणि मग कामं करायला सुरुवात करूया. त्या मग चहा घेतला आणि पटपट कामं करून घेतली. नंतर देवबत्ती वगैरे केली, छान असा धूप वगैरे लावलं होतं, त्यामुळे खूप छान असा वास सुटला होता, तर ते खूप छान वाटत होतं बघा. छान असं माझं सगळं आवरून झालेलं आहे, दिवाबत्ती वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर म्हटलं चला आता स्वयंपाकाचं तर बघूयात कोणती रेसिपी आज म्हटलेलं बनवेल तर ते नाही बनवायला जमते. तर म्हटलं चला तर मग मी एलप्रोवरून काय आणलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि ते आंशटप्पांनी लावलं सुद्धा, तर ते चला तर मग तुमच्यासोबत शेअर करते मी. बघा हे असं आहे, आपण ह्याच्यामध्ये ब्रश वगैरे ठेवू शकतो आणि खूप छान आहे, म्हणजे हे दिसायला सुद्धा खूप छान वाटलं म्हणून मी हे खरं तर घेतलं. आणि ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. ह्याच्या जे पाठीमागं जे आहेत ते हुक आहेत आणि त्याच्यामध्ये ते असे अडकवायचे आहेत कारण, आणि ते हुक जे आहेत पाठीमागचे ते असे चिकटवलेले जे आहेत तर ते पडू शकत नाहीत. मी ह्याच्या अगोदरसुद्धा आणलं होतं ते, जसे आपल्याला हुक असतात चिकटवायचे ते बघा, तर ते निघतात. ह्याला कसं फॅमिक्विक लावलेलं आहे का काय माहीत नाही, पण ते निघत नव्हते. खूप छान असं बसलं होतं आणि ब्रश वगैरे मग मी त्याच्यामध्ये ठेवले, तुम्हाला ते तुमच्यासोबत शेअर केले. आणि हे एक दुसरं एक घेतलं होतं, ह्याचं पण सेम तसंच होतं. ह्याच्यामध्ये मला फेसवॉश वगैरे ठेवण्यासाठी किंवा शॅम्पू वगैरे ठेवण्यासाठी तर हे यूज करण्यासाठी मला हे घ्यायचं होतं. ह्याची क्वालिटी पण बघा खूप छान होती आणि म्हणजे ठेवायला जागा नव्हती असं नाही, ठेवायला जागा होती. खिडकीत जागा आहे थोडीशी, तिथे मी ठेवत होती. पण काय व्हायचं, कधी खिडकी जर ओपन केलं तर ते सगळं खाली पडायचं, मग किंवा खाली ठेवावं लागायचं आणि मग खराब व्हायचं ते, कारण अंश पण घेतो ह्या अशा गोष्टी. तर म्हटलं असं वरती जर ठेवलं तर अडकवण्यासाठी खूप छान आहे. आणि इथं ऑप्शन नव्हता दुसरा, की माझ्याकडे पहिलेसुद्धा होतं ठेवण्यासाठी, पण ते जसं की मी सांगितलं खिडकी ओपन केली की मग ते मला सारखं काढावं लागत होते आणि ते खिळा वगैरे ठोकू शकत नव्हते कारण पूर्ण अशा फरशा आहेत त्यामुळं. तर बघा हे अशा प्रकारे मग मी घेतलं आणि हे खूप छान असं माझ्यासाठी आता इझी झालेलं आहे. आणि हा जो ब्रश आहे तो मी घेतलेला आहे जसे की आपली पाठण वगैरे घासण्यासाठी. पहिली कशी गावाला आजी वगैरे असायची किंवा मम्मी असायची, ते आपली अशी पाठण वगैरे घासून द्यायची. पण आता इथं शहरात कसे वेगवेगळे राहतात किंवा फॅमिली एवढी नसतात, पण फॅमिली मेंबर तर एवढं कोण नसतं, तर त्याच्यासाठी हे इझी आहे ब्रश, जसे की आपण पाठण वगैरे घासू शकतो. आणि खूप छान आहे, सॉफ्ट आहे. ह्याचे ब्रशचे जे दात आहेत ते खूप सॉफ्ट आहेत आणि खूप छानसुद्धा आहेत. मला छान वाटलं म्हणून मी घेतलं आणि म्हटलं चला तर तुमच्यासोबत शेअर करूया. जसं की मी नवीन वस्तू कोणती आणली तर तुमच्यासोबत शेअर करते, तसेच ही एक छान वस्तू मला वाटली म्हणून मी तुमच्यासोबत ही पण शेअर केली. तर बघा ही छोटीशी मी अशी एलप्रो मॉलमध्ये गेली होती, तर तिथं मग एक छोटीशी अशी खरेदी केली. ह्याची क्वालिटी खूप छान आहे. मिशोला वगैरे सुद्धा भेटतं, पण त्याच्या वेळेस थोडंसं क्वालिटी डिफरन्स तर आहे थोडासा क्वालिटीमध्ये. तर बघा तुम्हाला मिशोला घ्यायचं असेल तरी सुद्धा घेऊ शकता, या तुम्ही ऑफलाईन जाऊन सुद्धा घेऊ शकता. जसं की मी एलप्रो मॉलमध्ये जाऊन घेतलं, तर खूप छान क्वालिटी आहे आणि ठेवण्यासाठी खूप छान आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतंय. तुम्ही तर पाहिलंच असेल. तर ह्याच्या अगोदर असं नव्हतं असं नाही, माझ्याकडे होतं आहे, पिंक कलरचं आहे, कारण मी बकेट वगैरे सगळं सेम घेतलं होतं त्या टायमाला ज्यावेळेस आम्ही इथं राहायला आलो होतो तेव्हा. पण आता म्हटलं भरपूर दिवस झाले आहेत तर थोडंसं चेंज करूयात. थोडं म्हणजे वस्तू पण अशा जास्त दिवसाच्या झाल्या की मग त्या कशा खराब व्हायला लागतात ना, मग तसं म्हटलं चला तर मग आता चेंज करूयात हळूहळू. तर मग त्या वस्तू चेंज केल्या, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात, कारण प्रत्येक गोष्ट शेअर करते तर म्हटलं ही सुद्धा गोष्ट तुमच्यासोबत शेअर करूयात. तर कसा वाटला माझा हा छोटासा तो ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून एक तरी जावा. आणि मजेत राहा, माझ्यासारखे हॅप्पी राहा, हसत हसत राहा आणि बघत जा असे माझे डेलीचे ब्लॉग. आणि चला तर मग बाय.
त्यानंतर बघा संध्याकाळी अशी अंड्याची पोळी केली छान असे मसाल्यातले आणि आईच्या पप्पांना मिरची घालून आवडते, मला अशी लाल तिखट घालून आवडते, ह्याच्याबरोबर मला भाकरी आवडते आणि आईच्या पप्पांना चपाती आवडते. पण काय करणार, त्यांना चपाती आवडते मग चपात्याच केल्या दोघांसाठी सुद्धा. आणि इथे बघा साईडला आईसला म्हणलं अंड्याची पोळी खाणार का, तर त्याला नव्हती खायची, तेव्हा म्हणला मला डोसे खायचेत. मग त्याच्यासाठी पुन्हा डोसे केले आणि खूप छान असं आम्ही तिघांनी सुद्धा जेवण केलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करून जावा. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.